गर्भधारणा झाल्यानंतर सोनोग्राफी करणं अतिशय आवश्यक असतं. सोनोग्राफी केल्यामुळे गर्भाची वाढ व्यवस्थित होते की नाही हे समजतं. बाळ आणि पालक यांच्यामध्ये भावनिक धागा तयार होतो. याशिवाय सोनोग्राफीमध्ये हृदयाचे ठोके समजतात. बाळाच्या शरीराची वाढ व्यवस्थित होत आहे की नाही हे समजतं. बाळाचे एकूण आरोग्य चांगलं आहे की नाही हे समजतं. त्यामुळे डॉक्टर आपल्याला पहिली सोनोग्राफी करण्याचा सल्ला देतात. गरोदरपणामधल्या पहिल्या 6 ते 10 आठवड्यामधली जी सोनोग्राफी आपण करतो त्याला डेटिंग स्कॅनर असं म्हटलं जातं आणि हे एक रुटीन चेकअप आहे. कारण की जेव्हा आपण ही सोनोग्राफी करतो तेव्हा आपल्या गर्भाची पिशवी तयार झालेली आहे की नाही, त्या पिशवीमध्ये बाळ आलेलं आहे की नाही आणि बाळाचे ठोके सुरू झालेले आहेत की नाही हे पाहिलं जातं. आणि त्याचबरोबर बाळाचे ठोके व्यवस्थित चालू आहेत की नाही, त्याला काही प्रॉब्लेम नाही ना हे बघितलं जातं. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे बाळाला बघण्याची पहिली संधी आईवडिलांना इथे मिळाली जाते. त्यामुळे तुमची जेव्हा गर्भधारणा होते त्यानंतर 6 ते 10 आठवड्याच्या दरम्यान तुम्हाला पहिली सोनोग्राफी करायची असते. गर्भधारणा झाल्यानंतर पहिल्या 3 महिन्यामध्ये आपण जी सोनोग्राफी करतो तिचे काय फायदे आहेत याबद्दल आधी जाणून घेऊयात. सर्वात प्रथम म्हणजे आपल्याला आपल्या डिलिव्हरीची तारीख मिळते. जेव्हा आपल्याला गर्भधारणा होते म्हणजे आपण घरी प्रेग्नन्सी टेस्ट करतो तेव्हा आपल्याला अगोदरच 4 आठवडे पूर्ण झालेले असतात आणि त्यानंतर 6 ते 18 आठवड्यामध्ये आपण कधीही एक सोनोग्राफी करायची असते. आणि याच्यामध्ये आपल्याला समजत असतं की आपल्या डिलिव्हरीची तारीख कधी आहे, गर्भाचा आकार कसा आहे, त्याची वाढ व्यवस्थित आहे की नाही, हृदयाचे ठोके व्यवस्थित आहेत की नाहीत, एकच गर्भ आहे की जास्त गर्भ आहेत हेही सुद्धा इथे समजलं जातं. गर्भपाताची होण्याची शक्यता आहे की नाही हे सुद्धा आपल्या इथे समजलं जातं. त्यामुळे पहिले 3 महिने पूर्ण होण्याच्या आतमध्ये आपल्याला एक सोनोग्राफी करायची असते आणि ही सोनोग्राफी केल्यामुळे आपल्याला योग्य गर्भधारणा झालेली आहे की नाही हे समजतं. म्हणजे बऱ्याच वेळेस काय होतं, महिलांना ही गर्भधारणा त्यांच्या ट्यूबमध्ये होते पण रिअलमध्ये ती गर्भधारणा ही पिशवीमध्ये व्हायला हवी असते. त्यामुळे आपण सोनोग्राफीमधून आपल्याला एक्झॅक्टली समजू शकतं की आपल्याला गर्भ पिशवीत राहिलेला आहे की नाही. त्याचबरोबर ही जी आपण सोनोग्राफी करतो पहिल्या 3 महिन्यामध्ये ही अतिशय महत्त्वाची आहे. याच्यामध्ये आपल्याला बाळाला पाहण्याची संधी मिळते आणि त्याचबरोबर बाळाला काही प्रॉब्लेम्स तर नाही आहेत ना हे सुद्धा समजतं. कारण की जर काही प्रॉब्लेम्स असतील तर अबॉर्शन लवकर करण्याची संधी याच्यामध्ये आपल्याला मिळत असते. आणि जेव्हा आपण 5व्या महिन्यात सोनोग्राफी करतो जिला आपण कलर सोनोग्राफी म्हणतो त्याच्यामध्ये बाळ पूर्णपणे तयार झालेलं असतं आणि अबॉर्शन करणं कठीण झालेलं असतं. त्यामुळे पहिल्या 3 महिन्यामध्ये आपल्याला एक तरी सोनोग्राफी करायची असते. यामध्ये आपल्याला एक्झॅक्टली बाळाचा आकार, बाळाचा व्यवस्थित वाढ होत आहे की नाही, हृदयाचे ठोके व्यवस्थित चालू आहेत की नाहीत, त्याला काही अनुवंशिकता आजार तर नाही आहेत ना, हे सगळंपणे याच्यामध्ये तपासलं जातं आणि तुम्हाला सोनोग्राफीचे जे डॉक्टर्स असतात ते तुम्हाला व्यवस्थित सल्ला देऊन ते सांगितले जात असतात. त्यामुळे पहिल्या 3 महिन्यामध्ये आपल्याला जी सोनोग्राफी करायची असते ती अतिशय महत्त्वाची असते. अशा पद्धतीने तुम्ही पहिली सोनोग्राफी जेव्हा करता त्याच्यामध्ये तुम्हाला लक्षात येणार आहे की आपली डिलिव्हरीची तारीख कधी असणार आहे, बाळाचा वाढ कशी आहे, हृदयाचे ठोके कसे आहेत आणि काही प्रॉब्लेम्स आहेत की नाही हे आपल्याला ह्या सोनोग्राफीमध्ये समजत असतं. त्यामुळे पहिल्या 3 महिन्यामध्ये एक तरी सोनोग्राफी करायची आहे. आणि शक्यतो मी तुम्हाला सांगेल मैत्रिणींनो की जेव्हा तुमची गर्भधारणा होते त्यानंतर 2 महिने पूर्ण झाल्याच्या नंतर ही सोनोग्राफी करा. कारण की जेव्हा मी सोनोग्राफी केली होती तेव्हा मला 5 आठवडे झाले होते आणि फक्त माझ्या माझ्या गर्भाशयामध्ये पिशवी तयार झाली होती, सॅक तयार झाली होती, परंतु गर्भ आला नव्हता. तेव्हा मी खूप डिप्रेशनमध्ये गेले होते. असं तुमच्या बाबतीत व्हायला नको. त्यामुळे मी तुम्हाला इथं सजेस्ट करेल की जेव्हा तुम्ही प्रेग्नन्सी टेस्ट करता त्यानंतर तुम्हाला 3 महिने होण्याच्या आत तुम्ही सोनोग्राफी करायची आहे. घाई गडबड करून लगेच सोनोग्राफी सेंटरमध्ये जाऊन चेकअप करायचं नाही. तर तुम्हाला काय करायचं आहे, जेव्हा तुम्ही प्रेग्नन्सी टेस्ट करता त्यानंतर पूर्ण 1 महिना जाऊन द्यायचा आहे आणि नंतर तुम्हाला एक 10-15 दिवसामध्ये सोनोग्राफी करायची आहे. अशा पद्धतीने आपण जी गरोदरपणामध्ये पहिली सोनोग्राफी करतो त्याची अतिशय महत्त्वाची ही काळजी कशी करायची ते तुम्हाला मी इथं सांगितलेलं आहे. आय होप तुम्हाला छोटासा माझा व्हिडिओ नक्कीच आवडला असणार आहे. व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका की तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला ते.